जय मित्रांनो, तर आता सध्या ही पोलीस भरती संपलेली आहे। तर आता जर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर मुंबई शहर, त्याच्यानंतर नागपूर शहर जर आपण हे जिल्हे जर वगळले तर इतर सर्व जिल्ह्यांची जिल्हा पोलीसची मेरिट वगैरे लागून सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। तर त्याच्यानंतर आता फक्त एसआरपीएफचे पेपर सध्या चालू आहेत। तर आता जे लागतील ते लागतील। तर आता जे सध्या लागले नाहीत, ज्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये झालेलं नाहीत, ही भरती त्यांच्या हातातून निघून गेली। तर आता सध्या त्यांनी काय करायचं, तर आता फक्त तुम्ही एक काम करा, 15 ते 20 दिवस चांगली रेस्ट घ्या, आपलं स्वतःचं आत्मचिंतन करा की आपण या भरतीमध्ये नेमक्या काय चुका केल्यात, आपण काय करायला पाहिजे होते। ही जर चूक आपल्याकडनं झाली नसती तर आपण या भरतीमध्ये आता सध्याच्या भरतीमध्ये आपण भरती असतो। तर अशा कोणत्या चुका आहेत याचं आत्मचिंतन करा, नक्कीच तुम्हाला उत्तर मिळून जाईल। त्याच्या सोबतच आता 15 ते 20 दिवसानंतर मित्रांनो, 15 ते 20 दिवस रेस्ट घ्या, त्याच्यानंतर प्रॉपर आपल्या पोलीस भरतीच्या तयारीला लागा, नव्या उमेदीनं, नव्या आशेनं। आता बऱ्यापैकी मुलांच्या आशेच्या निराशा या भरतीमध्ये झालेल्या आहे। काहींची पहिली भरती होती तर काहींची शेवटची पण भरती होती, वय निघून गेलेलं आहे। वयवाढीबद्दल पण बऱ्यापैकी मला कमेंट येत आहे की वयवाढीबद्दल काही अपडेट आहे का। तर मित्रांनो, सध्या वयवाढीबद्दल तर काही अपडेट नाही आहे, पण आता त्याच्यानंतर आता कोणाची पहिली भरती, कोणाची 5वी 6वी भरती, बऱ्यापैकी मुलांना या भरतीमध्ये निराशा आलेली आहे। सर्वच लागतील असं काही नाही, पण जो मेहनत करेल तो नक्कीच आपली पोलीस भरती त्याला निराश करत नसते मित्रांनो। त्यामुळे आता 15 ते 20 दिवस फक्त रेस्ट घ्या, त्याच्यानंतर प्रॉपर सकाळी लायब्ररी एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका। अपवाद जर एखादा 2 दिवस पडला तर पडला, काही अर्जंट कामा निमित्तच काहीतरी सुट्टी घ्या, त्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर लायब्ररी करा, त्याच्यानंतर प्रॉपर संध्याकाळी ग्राउंड करा। तुमच्या मतानं तुम्हाला कधी सूट होते, सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम चांगले ग्राउंड करा, त्याच्यानंतर लायब्ररी वगैरे जॉईन करा, पद्धतशीर लायब्ररी वगैरे जॉईन करा। त्याच्यानंतर आता एक तुम्हाला सांगायचं झाल्यास तर आता या भरतीमध्ये जर तुम्हाला रिझल्ट आला नसेल, बऱ्यापैकी मार्कांनी आपण कटलो असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण अकॅडमीमध्ये जायला पाहिजे होतं, अकॅडमीमध्ये आपल्याला अभ्यासामध्ये, आपल्याला ग्राउंडमध्ये बऱ्यापैकी फायदा झाला असता, मार्क्स प्लस झाले असते, तर नक्कीच तुम्ही आता जर तुमच्या गावामध्ये, संबंधित गावामध्ये तुम्ही जर तुमची प्रॅक्टिस होत नसेल, अभ्यास होत नसेल, तर नक्कीच अकॅडमीत जा। कारण की पैशाला, मुळात मला सांगायचं आहे तुम्हाला की पैशाला बघू नका। पैसे तुमचे एका ते 1-2 महिन्यामध्येच निघून जातील, इतका काही पोलीस भरतीचा आपला 35-40 हजार आपल्याला स्टार्टिंग जर पोलीस भरती देत असेल तर पैशांकडे बघू नका। चांगली अकॅडमी वगैरे जॉईन करा, चांगली अकॅडमी जॉईन करा, म्हणजे तिथून तुमचं टेक्निकली तुमचं फिजिकल वगैरे घेतील, म्हणजे रगरा असं वगैरे न घेता टेक्निकली तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतील, त्याच्यानंतर अभ्यासाची चांगली तयारी करून घेतील। पेपर वगैरे जिथं सॉल्व चांगल्या प्रकारे हप्त्यातून एक वेळेस पेपर वगैरे घेतल्या जात असतील, चांगला अनुभवी शिक्षक वृंद जिथं असेल तशी अकॅडमी वगैरे जॉईन करा। त्याच्यानंतर जर बघितलं तर आता ज्यांची पहिली भरती आहे, ज्यांचा रिझल्ट काही 1-2 मार्कांनी राहिला, तर तुम्ही गावात पण प्रॅक्टिस जरी केली तरीही तुमच्या सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे। निराश होऊन जायचं काम नाही मित्रांनो, कारण की आता समोर आता आपली पोलीस भरती आता सध्या किती होती, 15,000ची आपली पोलीस भरती होती, तर आता नेक्स्ट भरती आपली याच्यापेक्षाही जागा निघण्याची दाट शक्यता आहे। कारण की आता त्याच्यासोबतच नांदेड आयुक्तालय होणार आहे, नांदेड आयुक्तालयाच्या भरपूर जागा राहतील, त्याच्यानंतर कोल्हापूर आयुक्तालयाच्या भरपूर जागा राहतील, त्याच्यानंतर लातूर एसआरपीएफ, त्याच्यानंतर अशा बऱ्यापैकी जागा आता ठाणे सिटीला पोलीस स्टेशनचं काही एक पेपरामध्ये मी वाचलं, तर अशा बऱ्यापैकी जागा यामध्ये ऍड होणार आहे। पिंपरी चिंचवडला पोलीस ठाणे बऱ्यापैकी नवीन निर्माण होणार आहे। तर अशा बऱ्यापैकी आपल्या जागा या भरतीमध्ये, येणाऱ्या आगामी भरतीमध्ये पण बऱ्यापैकी आपल्या जागा निघणार आहे। त्यामुळे आता 15-20 दिवस आराम खा, त्याच्यानंतर एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका। प्रॉपर लायब्ररी करा, प्रॉपर ज्यांचे क्लास झालेले नसतील त्यांनी नक्कीच क्लास करा, क्लासचा फायदा होत असतो। जेवढं तुम्ही सेल्फ स्टडी करसाल, सेल्फ स्टडीनेही बऱ्यापैकी संभाव्य आहे, पण आता एवढे मोठे क्लासेस वगैरे आहेत ना आपल्याकडे, बऱ्यापैकी चांगले अनुभवी शिक्षक वृंद आहेत, तर क्लासचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असतो। तुम्हाला थोडं सोपं जाईल, म्हणजे अभ्यास करण्यासाठी एक योग्य ती दिशा तुम्ही भरकटले जाणार नाही, म्हणजे क्लास वगैरे जर केला तर नेमकं तुम्हाला फक्त मला इतकं सांगायचं आहे की क्लास वगैरे करा। ज्यांना फायदा वगैरे होत नसेल, ज्यांना म्हणजे आता घरी वगैरे होत नसेल, अभ्यास वगैरे होत नसेल, त्यांनी नक्कीच कोणती अकॅडमी तरी जॉईन करा। त्याच्यासोबतच आता जो कोणाचा जर अभ्यासामध्ये, कोणी ग्राउंडमध्ये, आता कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो या गोष्टीकडे लक्ष द्या, स्वतःचं आत्मचिंतन करा आणि
आणि ज्यांची पहिली भरती आहे आणि जे सध्या आता 10वी-12वी मध्ये जे सध्या 10वी-12वी ज्यांची सध्या झालेली आहे, जे पेपर देऊन बसलेले, रिझल्ट वगैरे काही बाकी आहे, पण आता जर आपण बघितलं तर त्यांनी पण आता त्यांना पण या क्षेत्रामध्ये जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आता जे जुनी मुलं आहेत त्यांनी नक्कीच त्यांना मार्गदर्शन वगैरे करायला पाहिजे. सोबतच आता इतरांनाही मार्गदर्शन करण्यापेक्षाच आपलं स्वतःचं आत्मचिंतन करा आणि येणाऱ्या आगामी भरतीमध्ये भरपूर जागा निघणार आहे. आता आपण बघितलं, आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आपली या चालू भरतीची ऍड निघाली होती. त्याच्यानंतर सध्या आता एप्रिल महिना चालू आहे, तर आता एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत तर आपल्या एसआरपीएफचेच रिझल्ट बाकी आहे. आता त्याच्यानंतर जिल्ह्याचे पण आता 2-3 जिल्हे बाकी आहेत, मुंबई, नागपूर, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, यांचे पण रिझल्ट आता आपल्या समोर लवकरच येऊन जातील. म्हणजे आता नोव्हेंबर ते एप्रिल पूर्णच्या पूर्ण 5 ते 6 महिन्यामध्ये आपली पोलीस भरती पूर्णची पूर्ण प्रोसेस ही झालेली आहे. म्हणजे इतकी काही फास्ट आपली पोलीस भरतीची प्रोसेस असते. त्यामुळे आता नेक्स्ट भरती कधी निघेल, तर नेक्स्ट भरती आपली नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे सेम अशाच प्रकारे आपली पोलीस भरती निघण्याची शक्यता आहे. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्येच आपली पोलीस भरती निघू शकते. त्याच्यानंतर बऱ्यापैकी जागा आहेत. आता तुम्हाला सांगितलंच आहे मी, लातूरला एसआरपीएफचा गट, त्याच्यानंतर नांदेड आयुक्तालय, कोल्हापूर आयुक्तालय, पिंपरी चिंचवडला नवीन पोलीस ठाणे, ठाणे सिटीला नवीन पोलीस ठाणे, अशा बऱ्यापैकी जागा यामध्ये ऍड होणार आहे. आणि या जागांचा नक्कीच फायदा घ्या मित्रांनो, जागा मोठी ऍड येणार आहे. हे सेम प्रोसेस अशाच प्रकारे आपली पोलीस भरती आता जशी या 2025 मध्ये निघाली होती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, तशाच प्रकारे या 2026 मध्ये आपली एंडिंगला पोलीस भरती निघू शकते. 27 मध्ये आपली नक्कीच पोलीस भरती निघणार आहे मित्रांनो. त्यामुळे एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. 15-20 दिवस आराम झाला तरी चालेल. त्याच्यानंतर फ्रेश नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने नक्कीच 15 ते 20 दिवसानंतर आपली पोलीस भरतीची प्रॅक्टिस जोमाने चालू ठेवा. लायब्ररी वगैरे, पद्धतशीर लायब्ररी वगैरे करा, कार्यक्रम वगैरे कमी अटेंड करा. जितकं म्हणजे आता सध्या जितका तुम्ही स्वतःला वेळ देसाल तितका स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा. यश आपलंच आहे मित्रांनो. कारण की आता जर आपण स्वतःच एक ऑब्झर्वेशन करा की आता आपण जेव्हा 2022 कोरोना नंतर जी भरती झाली, 2022 म्हणजे 19ची भरती 22ला झाली होती, माहिती आहे ना. तर आता त्या भरतीमध्ये जर आपण बघितलं 21-22 मध्ये झाली होती ती, तर आता तेव्हा आपण प्रॅक्टिस करणारे किती मुलं होतो, तर आणि आता सध्या 2026 मध्ये ह्या ज्या 4 भरत्या उलटून गेल्या, तर या 4 भरत्यांमध्ये आपण प्रॅक्टिस करणारी मुलं किती होतो आणि सध्या किती राहिलो आहे. तर अशा प्रकारे आपल्या पोलीस भरतीचा रिझल्ट हा भरपूर प्रमाणात एक चांगला रिझल्ट देत असते पोलीस भरती. जो मेहनत करील त्याला चांगलाच रिझल्ट आपली पोलीस भरती देत असते. त्यामुळे गाफल न राहता जितका वेळ आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये देसाल तितकाच आपल्याला फायदा होईल. सोबतच आता माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.